गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण अध्यात्मातले गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. आध्यात्मिक क्षेत्र हे अत्यंत मोठं आणि विस्तारलेलं असं क्षेत्र आहे. हे क्षेत्र आपल्या व्यावहारिक जगापासून दुनियेपासून अत्यंत वेगळं आणि सूक्ष्म पातळीवरचं आहे. हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर एका मार्गदर्शकांची अर्थात गुरूंची आवश्यकता आपल्याला असते. मग हे जे गुरु आपल्याला आपल्या भाग्याने मिळतात, त्या गुरूंकडे केवळ देहधारी माणूस म्हणून न पाहता साक्षात परब्रह्माचं रूप आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन घडवण्याकरता, आपल्याला ज्ञानसंपन्न करण्याकरता, सामर्थ्यशाली करण्याकरता आलेलं आहे अशी धारणा आपल्याला करावी लागते. ती श्रद्धा आपल्याला कायम वाढवती ठेवावी लागते. गुरूंवरती श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करावी लागते. त्यांची सेवा ही त्याच्यामध्ये अपेक्षित असते. या गोष्टी जसं जसं शिष्य करत जातो तसं तसं त्याच्या मनामध्ये जे दुर्गुण असतात, दोष असतात, विकार असतात, वासना असतात, त्या हळूहळू कमी व्हायला लागतात. कारण कुठलीही व्यक्ती ही जन्मतःच पूर्ण गुणांनी संपन्न नसते. फार क्वचित कधीतरी अशा व्यक्ती जन्माला येतात. त्यांना आपण अवतार असं म्हणतो. सर्वसामान्य आपल्यासारखी जी माणसं असतात त्यांच्यामध्ये गुणही असतात आणि दोषही असतात. माणसाने आपलं जीवन सार्थकी लावण्याकरता सातत्याने चांगल्या चांगल्या गुणांचा विकास स्वतःमध्ये करायचा असतो. दोषांची निवृत्ती करायची असते. पण हे सगळ्यात कठीण असं काम असतं. आपण बाहेरची भरपूर कामं करू शकतो, भरपूर पैसा कमवू शकतो, प्रतिष्ठा कमवू शकतो, एकमेकांना सहाय्य करू शकतो, समाजामध्ये चांगलं काम रुजवू शकतो. पण स्वतःमध्ये बदल करणं ही फार अवघड गोष्ट असते. आपल्यामध्ये असणारे दुर्गुण कमी करणं आणि गुणांची वृद्धी करणं हे सहजासहजी माणसाला शक्य होत नाही. असं का होतं? कारण लहानपणापासून आपण जे जीवन जगत आलेलं असतो त्याच्यामध्ये या दुर्गुणांना आपण कळत न कळतपणे मोठं करत आणतो आणि हेच दुर्गुण पुढे आपल्या विकासामध्ये अडथळे निर्माण करतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांना वाटचाल करायची असते त्यांना या दुर्गुणांना तोंड द्यावं लागतं. कारण जोपर्यंत हे दुर्गुण कमी होत नाही, गुणांची वृद्धी होत नाही, तोपर्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म असणारं ज्ञान आपल्या बुद्धीच्या आकलनामध्ये येत नाही. बुद्धी हे केवळ आपल्या भोवती असणारं जड ज्ञान घेण्या इतकीच सक्षम असते असं नाही. या बुद्धीवरचे अज्ञानाचे, अहंकाराचे आणि विविध मलांचे पडदे जोपर्यंत दूर होत नाही, ते आपण प्रयत्नपूर्वक दूर करत नाही, तोपर्यंत सूक्ष्म ज्ञान बुद्धीला होत नाही. आणि ते करण्याकरताच आपल्याला साधना करावी लागते. ही विशिष्ट साधना आपल्याला गुरूंकडनं मिळवावी लागते. गुरूंनी दिलेली साधना करून त्यांच्या ठिकाणी काया वाचा मने समर्पित होऊन ते ज्ञान अर्जन करावं लागतं. आणि म्हणून मनामध्ये कायम समर्पणाचा भाव ठेवावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी भावनिक पातळीवरच्या असतात. आपण म्हणजे मानवी जीवन जे आहे ते भावनांनी बांधलेलं आहे. मग या भावना दोन प्रकारच्या असतात. एक उच्च भावना असतात आणि एक नीच किंवा वाईट स्वरूपाच्या भावना असतात. उच्च आणि उच्चतर भावना जसा जशा आपल्या विकसित होत जातात तशी तशी आपली आत्मिक प्रगती साधायला लागते.
मग या उच्चतर भावनांचा विकास करण्याकरता म्हणूनच आपल्याला सद्गुरूंची आणि त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर सद्गुरू आपल्या शिष्याची प्रकृती पाहून त्याच्यामध्ये असणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची चाचपणी करून त्याला आवश्यक ते मार्गदर्शन करत असतात. बघा, जसं आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला आपलं शरीर चांगलं संपन्न करायचं आहे, बलवान करायचं असेल तर त्याची प्रकृती आधी पाहिली जाते आणि त्या पद्धतीने त्याला आहार, व्यायाम आदी गोष्टी दिल्या जातात. हे जसं आहे सरसकट सगळ्या लोकांना एक प्रकारचा व्यायाम किंवा एक प्रकारचा आहार हा उपयोगी पडत नाही. प्रत्येकाची प्रकृती पाहून त्या पद्धतीने त्याला त्या गोष्टींची हे दिली जाते. म्हणून गुरु जे असतात ते आपल्या शिष्याला त्याच्यातले दोष काढण्याकरता विशिष्ट पद्धतीने एक मार्ग दाखवतात. त्या मार्गावर चालणं हे त्याचं काम असतं. आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना आपल्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म गोष्टींची जाणीव होत असते की जी जाणीव आपल्याला होत नाही. का होत नाही? कारण आपलं मन आणि आपली बुद्धी तेवढी सूक्ष्म झालेली नसते. जसं आपण डॉक्टरांकडे जातो, आपल्याला ताप आला किंवा आणि काही व्याधी झाली तर आपल्यापेक्षा जास्त डॉक्टरांना कळतं की आपल्याला नेमकं काय होतं आहे आणि त्या व्याधीतून बाहेर काढण्याकरता ते विशिष्ट औषध आपल्याला देतात. हे जसं असतं तसंच या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असतं. आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आपल्यापेक्षा आपले गुरु जास्त जाणतात. म्हणून आपण त्यांना शरण जावं, त्यांच्याशी कायम अनुसंधान ठेवावं, त्यांच्याशी चर्चा करावी आणि आपला जो आत्मिक प्रवास आहे तो आपण सुकर करून घ्यावा. आपल्याला आपले गुरु त्यांना आवश्यकता वाटली तर ते आपल्याला सांगतील, मग ते आपल्याला मार्गदर्शन करतील, मग आपण ते करायचं की नाही याचा विचार करू आणि मग तसे बदल करू. असा जर भाव शिष्याने ठेवला तर त्या गोष्टी होत नाही. गुरूंना शिष्यामध्ये बदल करून त्याला आत्मज्ञान संपन्न करायचं असतं. ही गोष्ट जशी खरी असते तसं शिष्याने देखील आपली भूमिका मला या गोष्टींची आवश्यकता आहे अशी ठेवली पाहिजे. मला कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही, गुरूंना वाटलं तर ते करतील, असं जर त्यांनी भाव ठेवला तर या गोष्टी घडत नाहीत. गुरु तिथेच थांबतात. जर शिष्याची इच्छाच नसेल कुठली गोष्ट करण्याची तर ते आपला वेळ आणि आपली शक्ती वाया घालवत नाही. याचंही भान शिष्याने ठेवायला हवं. आज आता आपण एक वेगळा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे गुरूंनी दिलेला गुरुमंत्र. आता हा गुरुमंत्र काय असतो तर ज्या वेळेला शिष्य गुरूंकडे आत्मज्ञानाचा अधिकार मिळवण्याकरता जातो त्यावेळेला अर्थात गुरुमंत्र मागण्यासाठी जातो त्यावेळेला गुरु त्याला सांगतात की काही काळ थांब. काही काळाने त्या शिष्यामध्ये आवश्यक ते बदल झालेले त्यांना जाणवले की गुरु आपल्या या शिष्याला त्याचा आध्यात्मिक प्रवास उत्तम पद्धतीने व्हावा, त्याची आत्मिक उन्नती व्हावी, त्याच्या विकासाच्या अवस्था त्याला एकामागे एक सर करता याव्यात म्हणून एका विशिष्ट मंत्राची योजना करतात आणि तो मंत्र त्याला ते देतात. त्याला म्हणतात गुरुमंत्र. आता हा मंत्र गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण संबंध प्रस्थापित करत असतो. गुरु शिष्याला मंत्र देतात आणि शिष्य तो मंत्र धारण करतो. हा मंत्र प्रदान करून शिष्य काय करतात तर गुरु त्या शिष्याच्या अचेतन मनाला प्रभावित करत असतात.
काय म्हटलं आहे आपण की ज्या वेळेला गुरु शिष्याला मंत्र देतात त्यावेळेला त्या शिष्याच्या अचेतन मनाला ते विकसित करतात, त्याला ते प्रभावित करतात. अचेतन मन जे आपलं जे मन आहे त्या मनाचे स्तर आहेत. एक आहे चेतन मन. चेतन मन म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत, ज्या हालचाली होत आहेत, त्या सगळ्यांची जाणीव आपल्या ज्या मनाला होते त्याला चेतन मन असं म्हटलं जातं. या चेतन मनाच्या खाली मनाची दुसरी अवस्था असते किंवा स्तर असतो, त्याला अचेतन मन असं म्हटलं जातं. अचेतन मन म्हणजे काय की आजूबाजूला घडत असलेल्या घटनांची जाणीव त्या अचेतन मनाला होत नाही. म्हणजे थोडक्यात ते मन झोपलेलं असतं. झोपलेलं असतं आणि हेच झोपलेलं मन त्याला अचेतन मन असं म्हटलं जातं. या मनामध्ये चेतन मनाकडून काही गोष्टी पाठवल्या जातात आणि त्या ठिकाणी एकत्रित ठेवल्या जातात. याच अचेतन मनाकडून आपल्याला झोपल्यानंतर काही गोष्टी दिसतात, त्याला आपण स्वप्न असं म्हणतो. अचेतन मन त्यावेळेला जागृत होतं आणि त्या अचेतन मनामध्ये चेतन मनाकडून ज्या काही गोष्टी आलेल्या असतात, घटना आलेल्या असतात, प्रसंग आलेले असतात, बारीक काही नोंदी चेतन मनाने करून त्या अचेतन मनाकडे पाठवलेल्या असतात, त्या आपल्याला दिसायला लागतात. त्याला आपण स्वप्न असं म्हणतो. आता हे जे अचेतन मन असतं, या अचेतन मनामध्ये देखील खूप काही गोष्टी साठलेल्या असतात की त्याची जाणीव देखील आपल्याला नसते. याचं एक चांगलं उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल की एखाद्या वेळेला आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक एखादी कल्पना आपल्याला सुचते, अचानक एखादा विचार सुचतो किंवा अचानक कोणाची तरी आठवण, स्मृती ही आपल्या मनपटलावरती येऊन उभी राहते. आता ही जी स्मृती असते ही आपल्या अचेतन मनामध्ये स्टोअर झालेली असते आणि ती अचानक चेतन मनावरती येऊन साकारते आणि मग आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते. त्या व्यक्तीशी असणारं आपलं नातं, घडलेल्या घटना, प्रसंग हळूहळू आपल्याला आठवायला लागतात. हा खेळ आपला चाललेला असतो. हे जे आहे ते अचेतन मन. आता हे अचेतन मन जागृत करण्याकरता हा मंत्र दिला जातो. म्हणजे अचेतन मनामध्ये जागृती करून त्याच्यामध्ये शक्ती संचार करून त्याच्यामध्ये पडलेल्या, साठलेल्या सगळ्या गोष्टी, भावना, इच्छा, आकांक्षा या त्या मंत्रशक्तीने बाहेर काढल्या जातात आणि ते अचेतन मन शक्तीने संपन्न केलं जातं. म्हणजे कसं की आपल्या घरामध्ये एक अडगळीची खोली असते आणि आपल्याला रोजच्या वापरामध्ये ज्या गोष्टी लागत नाहीत, वस्तू लागत नाहीत, त्या अडगळीच्या खोलीमध्ये आपण टाकून देतो. काही वर्षांनी आपण ती खोली जर उघडली तर ती सगळी भरलेली असते आणि मग असं लक्षात येतं की याच्यातली कुठलीच वस्तू आता आपल्याला लागत नाही. मग आपण एक दिवस ती अडगळीची खोली सगळी साफ करायला घेतो आणि नको त्या सगळ्या गोष्टी आपण त्यात भरून ठेवल्या असं आपल्या लक्षात येतं. हे जसं असतं ना तसं आपल्या अचेतन मनाचं असतं की नको असलेल्या अनेक गोष्टी, भावना, घटना, प्रसंग, भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या गोष्टी, भविष्यकाळाविषयी आपण नाना केलेल्या कल्पना, या सगळ्यांची बीज त्या अचेतन मनामध्ये साठलेली असतात. ज्या वेळेला शिष्याला गुरु मंत्र देतात
त्यावेळेला ते काय करतात, तर हे जे अचेतन मन आहे त्याच्यामध्ये या सगळ्या साठलेल्या गोष्टी आहेत, त्या मंत्रशक्तीने, म्हणजे तो साधक जशी जशी साधना करायला लागतो मंत्राची, त्या मंत्रशक्तीने या अचेतन मनामध्ये साठलेल्या या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू बाहेर पडायला लागतात आणि ते अचेतन मन स्वच्छ होतं, शुद्ध होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये त्या मंत्रातली शक्ती सामावायला लागते, स्थिर व्हायला लागते. घर आपण ती अडगळीची खोली स्वच्छ केली, सगळं सामान काढून टाकलं की मग तिथे उजेड येतो, हवा खेळते, आपल्यालाही प्रसन्न वाटतं तिथे. हे जसं होतं तसं आपल्या मनाची अवस्था होते. म्हणून गुरूंनी दिलेला जो मंत्र असतो तो त्या शिष्याला त्याचं व्यक्तिमत्व सशक्त बनवण्याकरता दिलेला असतो. बघा, शिष्याला गुरूंकडनं जो मंत्र मिळतो तो त्या शिष्याचं व्यक्तिमत्व सशक्त बनवत जातो. आता आपलं व्यक्तिमत्व कुठल्या घटकावरनं ठरतं, तर ते आपल्या मनावरनं ठरतं. आपल्या मनाची रचना काय आहे, आपला स्वभाव काय आहे, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही, आपण कुठल्या गोष्टी धारण करू शकतो, कुठल्या गोष्टी आपण सोडून देतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. मनाची जशी जडणघडण असेल, मनावर जसे संस्कार असतील, मन जसं चिंतन करेल त्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व घडतं. मग ज्या वेळेला आपल्याला ही मंत्रशक्ती मिळते त्यावेळेला ते गुरु त्या शिष्याचं अंतर्बाह्य परिवर्तन करून टाकतात. त्याचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलत जातं जर त्याने निष्ठेने ती मंत्र साधना केली तर. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीसाठी आवश्यक असणारा मंत्र कोणता आहे हे देखील गुरु ठरवतात. बऱ्याच वेळेला होतं काय की गुरूंकडनं दीक्षा घेण्यापूर्वी तो साधक एका विशिष्ट मंत्राची साधना करत असतो. त्याचं एक उपास्य दैवत, त्याला जे काही आवडतं ते त्यांनी ठरवलेलं असतं आणि ती उपासना काही काळ त्यांनी केलेली असते. मग गुरु ज्या वेळेला त्याला मंत्र देतात त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेलाच मंत्र मिळेल असं नाही. गुरूंना जो मंत्र आवश्यक वाटतो त्याच्यासाठी तो मंत्र त्याला दिला जातो आणि मग तिथे त्याचा गोंधळ उडायला लागतो की त्यांनी काही दिवस काही वर्ष आधी एक वेगळ्या मंत्राची साधना केलेली असते. गुरूंकडनं आता एक वेगळा मंत्र मला मिळालेला आहे, मग मी आता कुठल्या मंत्राची साधना करू, कुठला मंत्र सोडू, याचं गोंधळ त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये केवळ गुरूंवरती श्रद्धा ठेवून त्यांनी आपल्या विकासासाठी एका विशिष्ट मंत्राची निवड केलेली आहे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आधीची मंत्राची जी साधना आहे ती गुरूंशी चर्चा करून ती चालू ठेवायची की थांबवायची हा निर्णय त्यांच्याकडनं करून घ्यावा आणि त्या पद्धतीने वागावं. काही लोक आधीचं सोडत नाही आणि गुरूंनी दिलेलं जी साधना आहे ती नीटपणाने करत नाही. त्यामुळे हेही नाही आणि तेही नाही आणि परिणाम काय होणार? परिणाम शून्य. कुठल्या तरी एका मंत्रावरती आपल्याला पूर्णपणे एकाग्र व्हावं लागतं. मग ज्या अर्थी आपण गुरु केले आहेत, गुरूंना मंत्र मागितला आहे आणि गुरूंनी विशिष्ट विचार करून जर आपल्याला मंत्र दिला आहे तर त्याच्यावर पण विश्वास ठेवायला नको का? ठेवायलाच हवा. तो आपल्या विकासाकरता त्यांनी दिलेला असतो. आपण जो आधी मंत्र घेतलेला असतो तो आपल्याला आवडतो म्हणून घेतलेला असतो. त्या आवडीच्या मंत्रामधून आपल्यामध्ये काय परिवर्तन होत आहे हे आपल्याला कळतं का? निश्चितपणाने कळत नाही. म्हणून गुरूंकडनं मिळालेला मंत्र, त्याची साधना ही त्या साधकाने
निष्ठेने करायला हवी. जी साधना गुरु देतात, जो मंत्र देतात, तो त्याने सुरक्षित ठेवायला हवा. सुरक्षित ठेवायला हवा याचा अर्थ जो येईल त्याला तो सांगता कामा नये. गुरु आणि शिष्य यांच्यामधलं मंत्र केवळ गुरु आणि शिष्य यांनाच माहिती असावा. तो तिसऱ्या कुणालाही सांगू नये. का सांगू नये? कारण जर तो सांगितला तर त्याची शक्ती कमी होते असं म्हटलं जातं. तो त्या विशिष्ट व्यक्तीपुरताच मर्यादित असावा आणि त्याची सुरक्षितता त्या शिष्याने राखावी. ज्या गुरूंकडनं साधक मंत्र घेतो त्या गुरूंनी तो मंत्र सिद्ध केलेला असतो. म्हणून ज्यांना गुरूंकडनं मंत्र घ्यायचा असतो त्यांनी अशाच गुरूंकडनं मंत्र घ्यावा की ज्या गुरूंनी विशिष्ट साधना करून ते मंत्र साध्य करून घेतलेले आहेत. जर तसं झालं तर त्या शिष्यामध्ये त्या मंत्रामुळे मंत्राची सचेतन शक्ती जी आहे ती जागृत होते आणि त्या शिष्याला ती प्राप्त होते. जर गुरूंना मंत्र आणि मंत्राचं विज्ञान अवगत नसेल, माहिती नसेल, त्यांची साधना नसेल आणि त्यांनी जर तो मंत्र दिला तर त्या शिष्यामध्ये असणारी सचेतन शक्ती शिष्याला प्राप्त होऊ शकत नाही. आता हे कसं लक्षात घेणार आपण? कारण प्रत्येक गुरुसदृश असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात आपल्याला फारसं त्यांच्याविषयी माहिती नसतं आणि त्यांना मंत्राचं पूर्ण विज्ञान, त्याची अनुभूती, शक्तीची अनुभूती आलेली असेलच असं नाही. त्यामुळे शिष्याने मंत्र घेताना ही सावधानता निश्चितपणाने पाळली पाहिजे. इतरांनी गुरु केलं, त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतला म्हणून आपणही गुरुमंत्र घ्यावा असं करू नये. आपली बुद्धी आपण त्यावेळेला निश्चितपणाने वापरली पाहिजे किंवा अन्य मार्गाने देखील त्याने मंत्र घेऊ नये. काही लोकांचा असा विचार असतो की मंत्र घ्यायला गुरु कशाला हवेत? अनेक मंत्र आपल्याकडे लिहिलेले असतात, त्यातला आपल्याला जो आवडेल तो मंत्र आपण घ्यावा. मंत्र घ्यायला काहीच हरकत नाही, पण जो काही मंत्र लिहिलेला असतो त्या मंत्रामध्ये असणारी शक्ती, त्या मंत्रामध्ये असणारी ऊर्जा आणि त्या मंत्राचं असणारं एक तंत्र हे गुरूंशिवाय आपल्याला कळू शकत नाही. म्हणून गुरूंच्या मुखातून मंत्र घ्यावा. तो मंत्र गुरूंनी स्वतः सिद्ध केलेला असतो, त्याला शक्तीचं अधिष्ठान प्राप्त झालेलं असतं आणि तो मंत्र शिष्याचा सर्वांगीण विकास करणारा असतो. म्हणून मंत्राच्या बाबतीमध्ये गुरूंचा आग्रह म्हणजे गुरूंनी मंत्र द्यावा हा आग्रह फार महत्त्वाचा आहे. तर जे सिद्ध असतात, महात्मे असतात, आपल्या साधनेविषयी जे सतर्क असतात अशा लोकांनी या मंत्राचं विज्ञान जाणलेलं असतं आणि त्यांनी तो अधिकार प्राप्त केलेला असतो. अशाच लोकांकडनं साधकांनी मंत्रदीक्षा घेणं अपेक्षित असतं. असं का होतं किंवा असं का करावं याच्यामागे कुठलं मोठं असं शास्त्र आहे त्याचाही थोडासा विचार आपण करायला हवा. प्रत्येक व्यक्ती जी असते त्या प्रत्येक व्यक्तीला 3 शरीरं असतात. जे स्थूल शरीर आपल्या डोळ्यांना दिसतं, जाणवतं, त्याचा रंग, रूप, आकार आपण कायम पाहतो, ते आहे स्थूल शरीर. त्याच्यानंतर दुसरं शरीर जे असतं त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या आत्मचतुष्टयाचा समावेश होतो. म्हणजे आपलं
मानसिक पातळीवरचं, बौद्धिक पातळीवरचं जे जगत असतं त्याला म्हणतात सूक्ष्म देह. आणि तिसरा जो देह असतो त्याला म्हणतात कारण देह. हा कारण देह म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त यांच्याकडनं ज्या काही संकल्पना तयार होतात, जे संस्कार होतात, त्यांची नोंद ज्या सूक्ष्म अशा स्तरावर होते त्याला म्हणतात कारण देह. बघा, कायम आपलं मन संकल्प विकल्प करत असतं, कल्पना करत असतं, वेगवेगळे भाव मनामध्ये निर्माण होत असतात. कायम बुद्धी आपली विचार करत असते, स्थूल विचार आपले असतात आणि त्या विचारांची, मनातल्या कल्पनांची, संकल्पनांची, आकांक्षांची, इच्छांची नोंद कुठेतरी होत असते. तर हे जे कुठेतरी होत असते असं आपल्याला वाटतं, ते जे सूक्ष्म पातळीवरचं रसायन आहे त्याला म्हणतात कारण देह. असे 3 प्रकारचे देह आपले असतात. पण आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला केवळ आणि केवळ या स्थूल देहाचीच जाणीव असते. या स्थूल देहाकडेच केवळ आपण पाहतो. याच्या आतमध्ये वास करणारे सूक्ष्म कारण हे जे देह असतात याचं आकलन आपल्याला होत नाही. का होत नाही? पुन्हा विषय तिथेच येतो. कारण केवळ आपल्या जड इंद्रियांना ज्या गोष्टी दिसतात, ज्याचं आकलन होतं, तेवढंच आपण पाहतो आणि तेवढंच जगत आहे असं मानतो. जे जड जगत आहे त्या जड जगताच्या मागे किंवा त्याच्या अंतर्यामी जे सूक्ष्म जगत असतं ते पाहण्याचा कधी आपण प्रयत्न करत नाही. ते आपण पाहावं अशी उत्सुकता देखील आपल्या मनामध्ये नसते. अहो, बाहेरच्या जगाचं सोडा, आपलं जे अंतर्विश्व आहे, आपलं मन कसं काम करतं, आपल्या मनाचं स्वरूप कसं आहे, आपल्या मनामध्ये कशा शक्ती वास करतात, मन चेतन कधी असतं, अचेतन कधी असतं, मनाचा आणि आपल्या शरीराचा, मनाचा आणि आपल्या बुद्धीचा, मनाचा आणि आत्म्याचा काही संबंध आहे का, हे सुद्धा आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. बुद्धीचं देखील असंच आहे. बुद्धीचं पूर्ण विश्व हे कसं आहे, कशा पद्धतीने कार्य आपल्या बुद्धीचं होतं. बुद्धी किंवा मन किंवा चित्त हे अवयव नाहीत. हे काम करणाऱ्या सूक्ष्म अशा शक्ती आहेत आणि किती एकसंघपणे जीवनभर त्या कार्य करत असतात, किती विशिष्ट पद्धतीने कार्य चालतं. केवढं कार्य आपल्या मनाच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून सातत्याने चाललेलं असतं, हे सुद्धा पाहण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. केवळ आणि केवळ स्थूल शरीर आणि त्याचं कार्य आपण पाहतो. सूक्ष्म शरीराचं कार्य आपण बघत नाही. त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारं जे जगत आहे त्याला आपण कारणदेह असं म्हणतो, तेही आपण कधी पाहत नाही. जाणीव आपण त्याची करून घेत नाही. केवळ स्थूल शरीरामध्ये आपण अडकतो. म्हणून आपल्याला या आंतरिक पातळीवर आणखीन काय काय चाललेलं आहे हे कळत नाही. पण ज्यांची दृष्टी आध्यात्मिकदृष्ट्या विकसित झालेली आहे, ज्यांनी आध्यात्मिक दृष्टी प्राप्त केलेली आहे, अशा लोकांना सूक्ष्मदेह आणि कारणदेह या देहांच्या हालचाली, त्याच्यामध्ये नोंदवलेल्या गोष्टी या स्पष्टपणे दिसत असतात. बघा, आपल्याच बरोबर असणारी काही माणसं केवळ आणि केवळ स्थूल जगामध्ये अडकतात आणि काही माणसं स्थूल जगामध्ये जे सूक्ष्म आणि सूक्ष्मतर असं जगत आहे, विश्व आहे, तिथपर्यंत सहजतेने जाऊन पोहोचतात, त्याची जाणीव करून घेतात. आता ही जाणीव कशामुळे होते? तर ही जाणीव साधनेमुळे होते. ही जाणीव मंत्रशक्तीमुळे होते. म्हणून मंत्रशक्ती ही अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराला जे अस्तित्व असतं ते आपल्या आत्म्यामुळे असतं. आता हा जो आत्मा आहे,
याची आपल्याला खरंच जाणीव असते का? निश्चितपणाने नाही. आधीच्या लोकांनी या आत्म्याविषयी ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्या आपण वाचतो, ऐकतो आणि त्या तशा आहेत असं आपण मान्य करतो. मग या आत्म्यापर्यंत कसं जायचं, काय जायचं हेही आपल्याला कळत नाही. त्या आत्म्यापर्यंत घेऊन जाणारी जी साधना आहे तिला म्हणतात मंत्रसाधना. ती जी शक्ती आहे ती आहे मंत्रशक्ती. आणि हीच मंत्रशक्ती आपल्याला सद्गुरू दीक्षेच्या वेळेला देत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या मंत्रशक्तीविषयी अजून काही भाग आपण पाहणार आहोत. तो आपण उद्या पाहूया. तोपर्यंत श्री गुरुदेवाय नमः.